नंदुरबार में रविवार को मामूली बात को लेकर उत्पन्न तनाव का फायदा उठाते हुए पुलिस पर किए गए पथराव मामले में 18 लोगों को हिरासत में लिया गया। इस आरोपियों में 7 नाबालिग है। घटना के बाद इलाके में भारी संख्या में पुलिस बल तैनात किया गया। अफवाहों से बचकर शांति बनाए रखने की अपील जिला पुलिस अधीक्षक श्रवण दत्त एस ने की है। काल रात्री अंदाजे 10 वाजते सुमारास एक काही नंदुरबार शहराचे काही भागामध्ये काही अँटी सोशल एलिमेंट्सनी दगडफेक केली होती। त्या दगडफेकीला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला। सकाळी काही गुन्हे घडले होते, काही इन्सिडेंट झाले होते, त्याच्या अनुषंगाने दुपारपासून नंदुरबार शहर पोलीस दलाचा पूर्ण बंदोबस्त लागलेला होता। त्यानंतर रात्री 10 वाजता त्या सकाळीची जी घटना होती त्याची पार्श्वभूमीवर नक्की याच्यामध्ये अजून तपास करणे बाकी आहे। तरीसुद्धा प्राइमा फेसी त्याची पार्श्वभूमीवर ही दगडफेक घडली असा आत्तापर्यंत जे काही तपास आणि चौकशी झालेली आहे त्यामध्ये दिसून येत आहे। दगडफेक झाल्यानंतर तात्काळ जे घटनास्थळावर आणि वेगवेगळे महत्त्वाचे जे चौक आपले नंदुरबार शहर पोलीस स्टेशन हद्दीत आहे त्यावर उपस्थित असलेली पोलीस दलांनी योग्य प्रतिसाद दिला आणि घटना लवकरात लवकर सिच्युएशननी कंट्रोलला आणण्यात पोलिसांना यश भेटला। कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टीचं डॅमेज किंवा जीवहानी या घटनेमध्ये झालेली नाही आहे। तरीसुद्धा घटने दुर्दैवी आहे आणि यामध्ये ज्या लोकांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला आणि शहराचं शांती वातावरण बिघडण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर आम्ही कठोरात कठोर नियमप्रमाणे प्रचलित कायदा अन्वये जे काही कायदेशीर प्रक्रिया त्यांच्यावर करता येते ते सर्व करण्यात येईल। रात्रीपासून आमची पोलिसांचे वेगवेगळे पथक आरोपीचे शोध घेत आहे आणि त्या अनुषंगाने आता पावे तो 18 आरोपींवर कारवाई करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 7 अल्पवयीन मुलं असल्याची बाब निदर्शनास आलेली आहे आणि ही सुद्धा खूपच दुर्दैवी बाब आहे। सर्व नागरिकांना माझा आवाहन आहे नंदुरबार जिल्हा पोलीसतर्फे आमचे सर्व पोलीस विभागातर्फे शहराची शांती कुठल्याही परिस्थितीमध्ये बिघडू देऊ नका आणि कोणत्याही प्रकारची अफवाला बली पडू नका आणि जर अशी काही प्रकरण घडल्यास कायदा स्वतः हातात न घेता पोलिसांना संपर्क करा। काल दुपारपासून 3 घटना संध्याकाळीपर्यंत घडलेली होती। त्या सर्व घटनेला पोलिसांनी योग्य प्रतिसाद दिला, योग्य वेळी सर्व बंदोबस्त पोहोचला आणि जे रिइन्फोर्समेंट्स असतात ते सुद्धा आपण लवकर मागून घेतले आणि त्याच्यामुळे दुपारचे नंतर जे घटनेच्या नंतर जे मॉब इकट्ठा झाला होता ते सुद्धा त्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारची अवैध गतिविधी न करता ते सर्व डिस्पोज झाले होते आणि संध्याकाळीपर्यंत पूर्ण शांतता होती। मात्र 10 वाजता काही मुलांनी अशा पद्धतीच्या एक बेकायदेशीर कृती केली त्याच्यामुळे शहराची वातावरणावर दुष्परिणाम झाला। परंतु आता सध्याची शांतता आहे। सर्व नागरिकांना आवाहन आहे कोणत्याही परिस्थितीत आपण भीती किंवा इतर प्रकारच्या भय ठेवण्याची आवश्यकता नाही आहे। नंदुरबार जिल्हा पोलीस सुसज्ज आहे आणि अशा प्रकारचे जे काही बेकायदेशीर एलिमेंट्स आहे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तत्पर आहे। मात्र सर्व नागरिकांना माझं आवाहन राहील काही आपल्याला अडचणी किंवा अशी काही प्रकारची अफवा आपल्याला ऐकून आल्यास तत्काळ नंदुरबार जिल्हा पोलीस दलाचे नियंत्रण कक्षाला संपर्क साधा किंवा डायल 112ला संपर्क साधा आणि आम्ही सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर ऑलरेडी पब्लिक डोमेनमध्ये उपलब्ध आहे। आम्हाला संपर्क करा आणि सर्व नागरिक नंदुरबार शहराची शांती स्थापन करण्यासाठी पूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन व पोलीस विभागाला सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे।